या ना या. ते गॅसचं मीटर रिडिंग घ्यायचं होतं मला. हो थोडं पाणी मिळेल का मला प्यायला? हो आणते ना, बस बस. हे घ्या. आज खानावळ शांत शांत दिसते, कोणी दिसत नाही. सगळे छान झोपलेत, लवकर उठतात ना सकाळी, मग त्यामुळे जरा दुपारची कामं आटपली की झोप काढतात, छान विश्रांती घेतात. अच्छा 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 अच्छा. ते मीटर कुठे, कोणत्या बाजूला कळेल? तिकडे दाखवते या. या ते बघा तिथे. इथेच याच्यावरती चढलं तर चालेल का? हो 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 चालेल. ताई जरा इकडे येता का? मीटरवरती खूप धूळ जमलेली आहे, रिडिंग बरोबर येणार नाही. मला एक कपडा मिळेल का तुमच्याकडनं? हो लगेच आणते. हा घ्या दादा. मला पेन मिळेल का? माझा पेन घरी राहिला आहे. हो 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 आणते. हा आहे आहे पेन माझ्याकडे. पेन. अरे वा ताईडे, आज एकदम प्रेमाची सरबत्ती. काय हवंय माझ्याकडून? काही नकोय. आई नाहीये ना इथे, तुझी काळजी घ्यायला नको का? एरवी पण अशी समजूतदारपणानं वागत जा ना. बरं, काय म्हणाल्या मातोश्री? गेलीये खरी तिकडे, पण तिचं सगळं लक्ष इकडे. सारखी आपली घराची काळजी. पण काय पण? आई, पुण्याला जायच्या आधी तुमचं काही बिनसलं का? काय सांगू तुला? काय झालं? नाही म्हणजे इथल्या इथे गेली तरी तुझ्याबद्दल सारखी फोनवर विचारते. आता मगाशी तिचा फोन आला होता, पण तुझी साधी चौकशीही केली नाही तिने. ती नाराज आहे माझ्यावर. का? कारण मी प्रेमात पडलोय. प्रेम? काय? कधी? कोणाच्या? तू हुशार आहेस ना, मग गेस कर. ती आग्रहवाली आरोही? क्या बात आहे ताई. पहिलाच अटेम्प्ट आणि एकदम करेक्ट गेस केलंस. मला वाटलंच होतं, मला डाऊट आलाच होता. हॅलो. काय फटाक्याचा आवाज ऐकायची लय हौस आहे ना तुला? आता राया बॉम्बचा आवाज ऐक.
आयुष्यभर विसरणार नाहीस. एकदाच आणि शेवटचा. काय बोलतोयस तू? जिच्या समोर लय हिरो बनत होतास ना, ती तुझी हिरोईन कायमची झोपली आहे ती, शांत. हा, जा जा जा, लवकर जा, नाहीतर ब्रेकिंग न्यूज आहे. आग्रामध्ये ब्लास्ट. जा, आग्रहाची राख गोळा कर आणि कायमचं तोंड काळ कर. हे बघ. हॅलो हॅलो. तन्मय काय झालं? थांब जरा. आरोही फोन उचल, फोन उचल आरोही. एक मिनिट. हॅलो. हॅलो अर्पिता, कुठे आहेस तू? मी कॉलेजमध्येच. मग आग्र्यामध्ये आरोही जवळ कोण आहे? कोणीच नाही. म्हणजे तू सकाळीच बाहेर गेली, ती संध्याकाळपर्यंत येईल. सो ताई एकटीच आहे. का रे? नाही काय नाही, मी नंतर बोलतो. तन्मय काय झालं? मी नंतर सांगतो. अरे काय झालं र? हवा गेली का तुझी? हवेत उडणाऱ्या माणसाला राया असाच पंचर करत असतो. आता काय करणार रा? बघ रिक्षा मिळतोय का कुठे? आरोहीला काय झालं ना तर? ए राया, एक फुकटचा सल्ला देऊ का? पळ पळ, नेहमी जसा पळतो ना तसा तिथून पळ काढ. पळ 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 लवकर. आरोही, आरोही. आरोही, आरोही, आरोही.
आरोही 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 काय झालं काय झालं अरे दादा अरे मी बाहेर गेलो तुम्हाला एक मिनिट बोलण्यात वेळ घालवू नका. तुम्ही रिक्षा बघा पटकन जा. रिक्षा चला, बघा. तुम्ही एखादी गाडी अरेंज होती का बघा. बघतो एक मिनिट चला लवकर. अरो डॉक्टर आरोहीला काय झालं नाही पाहिजे. हे बघा मी आता काहीच सांगू शकत नाही. लंग्समध्ये किती गॅस गेलाय हे कळल्याशिवाय आता काहीच सांगता येणार नाही. तिच्या जीवाला काही धोका. ते आताच नाही सांगता येणार. काय पोचवलं का हॉस्पिटल मध्ये हा पण काळजी करू नको. नाही नाही ती काय इतक्यात मरणार नाही. तेवढी काळजी घेतलीये मी. एकट्या पोरीला काय त्रास देतोस. हिम्मत असेल तर ए माझी हिम्मत काढायचं काम नाही बाबा. हा पाहिलंच ना मी काय पण करू शकतो. अरे तिच्या घरात घुसून तिला हॉस्पिटल मध्ये पोहोचवू शकतो. तर मी काय पण करू शकतो. नीच आहेस तू नीच. नीच. अरे नीचपणा दाखवलाय कुठं. मी अजून त्या पोरीला मारलंय कुठं. बाबा मी नीच आहे पण दयाळू नीच आहे. दयाळू. काय मी माणसाला मारतो पण त्याला कळत पण नाही. शांतपणे धडपडवत नाही. झोपेतल्या झोपेत. त्याला काय म्हणतात नीच पण दयाळू नीच. तुला काय हवंय ते सांग. काय हवंय तू देणार. हे बघ मला जे हवं असतं ना ते मी हिसकावून घेतो. आता मला माझं स्वतःचं क्रिकेट खेळण्याचं ग्राउंड हवंय. माझी हक्काची जागा. माझं राज्य. माझी दहशत. तुला आता कळलीच असेल माझी ताकद. तरी त्या पोरीचं नशीब रे बाबा नशीब की माझ्या माणसानं फक्त गॅस लीक केला आणि मेन स्विच ऑफ केला. तो जर ऑफ केला नसता तर त्या पोरी सकट अख्खं आग्रह ओढालं असतं. आता तरी तुला अक्कल आलीच असेल. त्यामुळं जास्त ओढू नकोस नाहीतर तुला भी उडवीन. काय रे कोणाचा फोन होता. मी आलोच जरा. एवढा घाईत कुठं निघालास. काही हिशोब चुकते करायचे. तुम्ही इथेच आहात ना. हो
आरोही शुद्धीवर आली की मला लगेच कळवा. मी आलोच. याचं मी असंच करू की नाही नाही नाही, असं काही करू नका माझं, मला माफ करा.